महाराजांनी बलात्काराला काय शिक्षा दिली? स्वतःचा सेनापती होता तरी 1678 साली सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवळी नावाच्या किल्ल्याला वेढा दिला. त्या किल्ल्याची राखणदार म्हणून सावित्रीबाई देसाई नावाची एक स्त्री होती. तब्बल 27 दिवस तिने तो किल्ला लढवला सकुजी गायकवाड याच्या विरुद्धात. आणि मात्र इथे पुरुषाची ताकद जिंकली आणि सकुजी गायकवाड याने तो किल्ला काबीज केला. परंतु जिंकण्याच्या आनंदामध्ये त्याने सावित्रीबाई देसाई हिचा बलात्कार केला. ही बातमी छत्रपती शिवरायांच्या कानी पडली आणि ही बातमी कानी पडताच महाराज संतापले आणि मात्र त्याला समोर न बोलवता देखील त्याचे डोळे बाहेर काढून घेण्याचा व त्याला जन्मभर तुरुंगात डंबिण्याचा आदेश छत्रपती शिवरायांनी दिला व तसं झालं देखील. स्वतःच्याच राज्यातील व स्वतःच्याच सेनापतीने एखाद्या शत्रू असलेल्या स्त्रीचा बलात्कार केला तर छत्रपती शिवरायांनी मात्र त्याची गय केली नाही. आज हाच देश, आज हेच राज्य छत्रपती शिवरायांचं राज्य आहे, त्यांच्या बलिदानाचं राज्य आहे. परंतु आज या राष्ट्राची हालत झाली आहे काय? जे राज्यकर्ते आहे तेच बलात्काराला स्वतःच्या पोटाशी घालत आहे. आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून प्रश्न पडतो की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचा महाराष्ट्र हा भारत देश राहिला आहे का? जय जिजाऊ, जय शिवराय.